नाशिकमधील दिंडोरी रोडवर हॉटेल जुगनूचा शानदार उद्घाटन सोहळा आमदार राहुल टिकले, अरुण पवार, माजी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला। कैलास राजाराम खुर्दळ यांनी प्रथमच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले असून त्यांचे हॉटेल जुगनू हे चुलीवरचे स्पेशल मटण भाकरी यासाठी प्रसिद्ध असणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही चविष्ट पदार्थ खवय्याला या ठिकाणी चाखायला मिळणार असून व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जातात। नवीन व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या कैलास राजाराम खुर्दळ यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। नाशिककरांनी एकदा आवर्जून या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन कैलास खुर्दळ यांनी केले। एक चॅलेंज असतं कारण 2003 पासून 2014पर्यंत मी स्वतः एक हॉटेल सांभाळले। काही 9 तो रात्री 2 आहे त्या हॉटेल टाकेपर्यंत पहिला नंबर एकदम गरज असल्याचं खासदार आमदार आणि कोणी काय बोलले का फटकन उत्तर द्यायचं, परंतु हॉटेलने मला एवढं पेशन्स केलं त्याच्यानंतर त्याचा फायदा मला आमदार हॉटेल टाकलं त्याला जमतं त्यांनी हॉटेल टाकलं, कारण समोरचा काही बोलला आपल्याला माहीत असतं की मी आपल्याला माहीत असतं भाजी बरोबर आणि त्याला दोन्हीकडे आणि दुसऱ्याकडे जाणार त्यामुळे प्रॉफिट कस्टमर जे आहे ते जास्त येणार। आपण सिटीत जर हॉटेल टाकलं तर फिक्स कस्टमर आहे, म्हणजे एक फिक्स असे 200-500 कस्टमर्स असतात जे रोज येतात, दर आठवड्याला येतात आणि पुढच्या दिवशी डेव्हलप होतात। परंतु त्याबरोबर इथे जे आहे ते टुरिझम दर आणि बहुत पब्लिसिटीवर येणारे जास्त असणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी क्वालिटी जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज करून काहीतरी वेगळं इथं करून कसं आपल्याला आपला बिझनेस वाढवता येईल, त्याच्यात ग्रोथ कशी करता येईल हे बघणं महत्त्वाचं आहे। म्हणजे आमच्या पहिल्या भाऊच्या ठिकाणी जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे मला सुनील केदार बोलले, परंतु फॉरेनला कामाचा अनुभव आणि इंडियातला कामाचा अनुभव या फार जमायला असतो आणि माझ्याकडे रशियन कस्टमर येते जेवढा मोठं रशियन ते जाताना एचएमच्या अधिकारी जाताना जेवढं बिल झालं ते 25% टिप जोडून द्यायची आणि ते मग सगळे आमचे कॅप्टन जे असायचे त्या लोकांची वाट पाहायची। परंतु इथं तुमचे जे ते आपले सर्व कस्टमर जे आहे टिप देण्यापेक्षा डिस्काउंट मागायला जास्त लागते, त्याच्यामुळे हा फरक फॉरेनचा आणि इंडियाचा आहे आणि त्या लोकांना हँडल करणं त्यांना सॅटिस्फाय करणं हे तुमचं चॅलेंज आहे। तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो ज्येष्ठ नेत्याबरोबर कारण त्यांचं माझं मोठ्या भावकाम केलं आणि माझं तर वाटेल कार्यक्रमाला पहिल्यांदा आलो, त्याच्यामुळे मी त्यांचे आवाज मानतो की सर्वांच्या हॉटेल हॉटेलचं उद्घाटन झालं। हे हॉटेल नक्कीच नवीन उशी काढते हॉटेलच्या 5 वर्षात 10 वर्षात प्रार्थना करतो त्यांना भरभराट देऊ परमेश्वर आणि प्रभू श्रीरामाची प्रार्थना करून आज दिंडोरीचे म्हणजे ज्येष्ठ माझ्या पुत्या समान असलेले सातवा सहकारी कारखान्याचे चेअरमन यांच्या हस्ते झालेला आहे। या प्रसंगी उपस्थित असलेले पंचवटी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल टिकले, ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार, पक्षाचे सरचिटणीस ज्येष्ठ म्हणजे केदार साहेब, त्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावर गोरस्तेताई, सगळे जमलेले व्यासपीठावरील मान्यवर, इथे जमलेले सगळे बंधू निश्चितपणे या ठिकाणी जुगनू हॉटेलचं उद्घाटन झालं हे प्रथमतः जाहीर करते।
करते आणि या हॉटेलसाठी गुरदळ परिवार यांनी आज इथे अचानकपणे आम्हाला व्हॉट्सअपला आम्ही बीसीच्या ग्रुपमध्ये आहोत येईल आम्ही त्यांनी आम्ही ज्यावेळेस बीसीच्या ह्याच्यात बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं का दिंडोरी रोडला या ठिकाणी हॉटेलचं असं या ठिकाणी उद्घाटन होतंय. मग महिला म्हणे आपल्याला ज्यावेळेस पंचवटीमध्ये किंवा पंचवटीतून गंगापूर रोडला जायला असेल, कॉलेज रोडला जायला असेल तेवढाच वेळ लागतो, तेवढा या भागात यायला पण तेवढाच वेळ लागणार आहे. या ठिकाणी निश्चितपणे आज हॉटेलचा सगळ्या धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. जे आज इथे चालवणार आहे, जी क्वालिटी देणार आहे, त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आपलं हॉटेल आहे. हॉटेल कसं याच्यापेक्षा इथे काय आपण सर्व्हिस देतो हे, कारण प्रत्येक धंद्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आपण आपल्या गुरदळ परिवाराची माझा निश्चितपणे आज 25 वर्षापासून त्यांच्याशी चांगला संबंध असून त्यांचं सगळ्यांची जशी तोंडावरती साखर घेऊन बोलतात तशी त्या धंद्यामध्ये आपण तोंडावर साखर घेऊन प्रत्येकाची गोड बोलून काय लागतं गिरायकाला हे सगळं समजून या ठिकाणी आपण हा इथं व्यवसाय केलेला आहे. मी माझ्या वतीने आणि शहराच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गुरदळ परिवाराला मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय हिंद. अशा
वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.